ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। भगवद्गीतेचं ज्ञान भगवंतांनी 17 अध्यायामध्ये दिल्यानंतर अर्जुनाला काय समजलेलं आहे याची पडताळणी करण्यासाठी, जसं आपण परीक्षा देतो, बोर्डाची परीक्षा असते, 10वी पर्यंत आपण स्कूल मधल्याच परीक्षा देतो, पण 10वीला बोर्डाची थर्ड पार्टीची परीक्षा असते, स्कूलची नसते. कशासाठी? ती एक स्टेज आहे तुमच्या डेव्हलपमेंटची, ज्या स्टेजमध्ये हे जाणलं जातं की तुमची गुणवत्ता कितपत वाढलेली आहे. तसंच 17व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी ज्ञान दिलं आणि नंतर हे सर्व ज्ञान सारांशित केलं 18व्या अध्यायामध्ये. आणि शेवटच्या या श्लोकांमध्ये भगवंत अर्जुनाकडनं जाणून घेतात, खात्री करून घेतात की मी दिलेलं ज्ञान पूर्णतः कळलेलं आहे आणि आता तो परिपूर्णतः अर्जुन कर्म करण्यासाठी तयार आहे. भगवंत म्हणतात आवश्यक ते ज्ञान मी सर्व दिलेलं आहे. जसं मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म. पण ते करण्यासाठी त्याला स्वतःच्या कोशामधून बाहेर येणं आवश्यक आहे. म्हणजे पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. अर्जुनाच्या मनातील विषाद जेव्हा अर्जुनाने व्यक्त केला, त्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे मला तर कळतच नाही. मग तो भगवंतांना शरण आला दुसऱ्या अध्यायाच्या 8व्या श्लोकापर्यंत. मग भगवंतांनी 11व्या श्लोकापासून ज्ञान द्यायला सुरुवात केली. आणि दुसऱ्या अध्यायात थोडक्यात मनुष्य जिथे आहे तिथून मोक्ष प्राप्तीपर्यंतचा प्रवास हा कसा आहे हे रेखांकित केलं. जसं आपल्याला नवीन वर्षात गेल्यानंतर शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आपल्याला पहिल्यांदा सांगितलं जातं की वर्षभरात तुम्हाला काय काय शिकायचंय. कोणतंही पुस्तक घेतलं तर सुरुवातीला अनुक्रमणिका असते, जेणेकरून ते वाचून तुम्हाला कळतं की तुम्ही काय शिकणार आहे. तसंच भगवंतांनी आत्मसाक्षात्कारापर्यंत काय करावं लागेल हे थोडक्यात दुसरा अध्याय ज्ञान प्रदान. नंतर तिसरा अध्यायापासून 17व्या अध्यायापर्यंत ते ज्ञान अर्जुनाला पूर्णतः समजून सांगितलं, जेणेकरून अर्जुन ते ज्ञान प्राप्त करेल, स्वतःमध्ये बिंबवेल, ते ज्ञान प्रत्यक्षात उपयोगात आणू शकेल, इथपर्यंत स्पष्ट केलं. आणि मग नंतर 18व्या अध्यायामध्ये हे संपूर्ण ज्ञान सारांशित केलं. एक कॅप्सूल, 18वा अध्याय जे संपूर्ण भगवद्गीतेची, परिपूर्ण वेदांताच्या ज्ञानाची कॅप्सूल आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान दिलेलं, 18व्या अध्यायामध्ये तेच संपूर्ण सारांशित केलेलं आहे. फरक काय? दुसरा अध्याय शिकताना जसं गणित गणित हे तसं 5वी पासूनच तुम्हाला शिकवलं जातं, परंतु 5वीतलं गणित आणि पीएचडीच्या लेव्हलच्या गणितात फरक आहे.
तेच महत्वाचे सिद्धांत तुम्हाला सुरुवातीला फक्त ओळख करून दिले जाते आणि नंतर हळूहळू हळू त्या सिद्धांतांमध्ये, त्या ज्ञानामध्ये तुम्ही प्रावीण्य प्राप्त करता. तोच फरक आहे. 18व्या अध्यायामध्ये प्रावीण्य प्राप्त केल्यानंतर तुम्ही त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष कसा उपयोग करू शकाल. तर म्हटलं जातं, आयुष्याचं गणित ज्याला कळलं त्याला सर्व जमलं. तसं हे गणित आपल्या कर्मांचं, आपल्या धर्माचं, आपल्या मनातील भावभावनांचं, बुद्धीतील विचारांचं, आपल्या वासनांचं, हे आपल्याला मांडता यायला पाहिजे. मांडलं तरच आपण सोडू शकेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला कळलं पाहिजे हे काय आहे नक्की. मांडल्यानंतरच तुम्ही विचार करून सोडवू शकाल. 17 अध्याय हे तुमचं आयुष्याचं गणित तुम्हाला मांडायला मदत करतं आणि ते सोडवायला मदत करतं. मग शेवटी एक्स इक्वल टू समथिंग ही जी व्हॅल्यू आपण करतो. सुरुवातीला एक्स इक्वल टू कोणती जी गोष्ट तुम्हाला शोधायची आहे तिला एक्स मानतात आणि हे संपूर्ण समीकरण मांडतात आणि ते सोडवल्यानंतर एक्स इक्वल टू पर्टिक्युलर व्हॅल्यू तुम्हाला मिळते, तुमचं गणित सुटतं. तसंच आहे. सुरुवातीला भगवंतांनी अर्जुनाला जेव्हा कळत नव्हतं काय करावं, तेव्हा पहिल्यांदा एक्स समजून सांगितलं. थोडक्यात सर्व काही ब्रह्मच आहे, सर्वत्र ब्रह्मच आहे, सर्वकालीन ब्रह्मच आहे. या संपूर्ण सृष्टीचा निर्माता, पालन पोषण करता, ऱ्हास करणारा ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मच आहे. असं म्हणून एक्स म्हणून हे संपूर्ण आयुष्याचं, हे संपूर्ण विश्वाचं गणित मांडलं. मनुष्याच्या वासना जाणून त्या गुंफल्या. म्हणजे आयुष्याचं भगवंतांना एक्स मानून समीकरण स्थापित केलं आणि नंतर ते सोडवलं. आणि सोडवल्यानंतर एक्स कळलं, ब्रह्म कळला. परंतु ते कळून पुढे काय तुम्ही कळून वळू शकता का? तुम्ही त्या ब्रह्माची छबी सतत मनामध्ये, बुद्धीमध्ये, विचारांमध्ये, त्या दशेंद्रियांमध्ये तुमच्या कर्मांद्वारे व्यक्त करू शकता का? त्याची जाण तुमच्यामध्ये सर्वकालीन आहे का? ती जाण तुमच्यामध्ये सर्वकालीन राहावी म्हणून सर्व ज्ञान दिल्यानंतर थोडक्यात शेवटी परत ते ज्ञान सारांशित केलं, थोडक्यात कॅप्सूलमध्ये, आणि ते ज्ञान प्रदान केलं, जेणेकरून अर्जुनाची या ज्ञानाची रिव्हिजन सुद्धा होईल आणि तो आयुष्याची परीक्षा द्यायला, स्वतःचे कर्म करायला योग्य बनेल. तसंच हे ज्ञान जेव्हा आपण ग्रहण करतो, ते केल्यानंतर त्याचा उपयोग काय? तुम्ही म्हणाल, गुरुजी अहो किती कठीण आहे 700 श्लोक. एक श्लोक आज वाचला, 2 दिवस लक्षात राहतो, तिसऱ्या दिवशी विसरतो. कसं होईल? काही होणार नाही. पण सुरुवात इथूनच करावं लागेल. कारण आपण आपल्या आयुष्यामध्ये इतके गुंतलेले आहोत, या संसारामध्ये, या विषय वासनांमध्ये इतके गुंतलेले आहोत की आपल्याला याच्या पलीकडे असलेलं ते ब्रह्म, त्याची जाण राहतच नाही. आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केल्यावर, हे 17 अध्याय अभ्यास केल्यानंतर कळतं ब्रह्म आहे वगैरे, सर्व सर्व मान्य करतो. पण रोज आपल्याला त्याची जाण राहते का? क्षणोक्षणी आपल्यामध्ये ती जाण राहते का? म्हणून हे 18व्या अध्यायाचं ज्ञान भगवंतांनी प्रदान केलेलं आहे, जेणेकरून ही कॅप्सूल आपण सतत जर घेत राहिलो तर आपल्याला परमेश्वराची जाण मनामध्ये राहील. मनुष्य केवळ कर्म करू शकतो, म्हणून भगवंतांनी कर्माचे घटक, कर्माचे प्रेरणा, कर्माची कारण
हे स्पष्ट केले. कर्म, संन्यास आणि त्याग याच्यामधलं जे रिलेशनशिप आहे ते अधिक स्पष्ट केली, जेणेकरून तुम्ही ते उपयोगात आणू शकाल. आणि उपयोगात कसं आणणार? म्हणून कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग या तिन्ही योगांचं एकत्रितपणे तुम्ही जेव्हा आचरण कराल, तेव्हा तुम्ही ध्यान साधना करू शकाल. म्हणून 45व्या श्लोकापासून भगवंतांनी या 55व्या श्लोकापर्यंत ते स्पष्ट केलं. प्रथम कर्म, निष्काम कर्म करा, स्वधर्माप्रमाणे कर्म करा, आणि ते करत गेल्यानंतर तुमच्या वासना कमी होतील. वासना कमी झाल्यामुळे काय, तुमचं मन शांत होईल, तुमचं मन परमात्मा परमेश्वरावर स्थिर होईल, तुम्हाला सत्य कळेल, आणि कळल्यानंतर ते तुम्ही मान्य कराल आणि प्रत्यक्ष त्याप्रमाणे वागाल. तेव्हा तुमच्या वासना कमी होतील, नवीन वासना निर्माण होणार नाही, कारण सत्य कळलेलं आहे. सत्य काय? परमात्मा परमेश्वर, ते ब्रह्म, परब्रह्म परमात्मा परमेश्वर, हे सत्य आहे, बाकी सर्व मिथ्य आहे. पाण्याचा रेणू हे सत्य आहे. पाण्याची भौतिक स्थिती, ते पातळ आहे, ते वायू स्वरूपात आहे, का ते बर्फरूपी घन स्वरूपात आहे, हे मिथ्य आहे. सत्य काय? पाण्याचा रेणू. असे हजारो अनगिनत रेणू ज्यांनी ही भौतिकता निर्माण केली, ते रेणू कशापासून बनलेले आहेत? काही मूळ घटकांच्या अणूंपासून. ज्ञानेश्वर माऊलींचा फार एक प्रसिद्ध अभंग आहे, अणुरेणुया ठोकळा तुका आकाशा एवढा. ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञान आणि तुकाराम महाराजांची भक्ती, याच्यातून तुकाराम महाराजांनी हे सत्य सांगितलंय, भगवंत कसा आहे, देव कसा आहे, अणुरेणू एवढा छोटा आहे आणि आकाशा एवढा मोठा आहे, सर्वत्र आहे, असं कोणतंही ठिकाण नाही जिथे नाहीये. 700 वर्षापूर्वी हे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञान लिहून ठेवलं ज्ञानेश्वरीमध्ये. भगवद्गीता कधीपासूनची ते माहिती नाही, पण 700 वर्षापूर्वी मराठीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ते ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि या जगाला अणुरेणू केव्हा कळला? आता 200-300 वर्षामध्ये. जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला सत्य कळाल आणि तुम्ही सत्य जगाल. आणि सत्य हे तुम्हाला जगण्यासाठी आहे, इतरांना सांगण्यासाठी त्याच्यानंतर आहे. प्रथम ते सत्य तुम्ही स्वतः जगा, स्वतः उदाहरण बना, आणि जेणेकरून इतरांनाही सत्य जगता येईल, त्यांना त्याच्यासाठी मदत होईल, म्हणून त्यांना वेदांताचं ज्ञान द्यायचा प्रयत्न करा. अर्थातच त्यांची इच्छा असेल तर. जबरदस्तीने ज्ञान देऊन काहीही उपयोग नाही. म्हणून या वेदांताच्या ज्ञानाला सनातन म्हणतात. कधी निर्माण झालं हे कोणीही सांगू शकत नाही. जसं आपण आताच बघितलं, अणुरेणू, या अणुरेणू आता कळलं, 200-300 वर्षात कळलं. त्याच्या आधी काय होतं? अणुची शक्ती पहिल्यांदा केव्हा कळली? हिरोशिमा नागासाकी. आणि आता लेटेस्ट आपण पाहतो सध्याच्या जगामध्ये जग कोणत्या निष्कर्षाला पोहोचलं? या अणुच्या, एवढे सर्व अणुबॉम्ब बनवायचे जे इतके वर्ष बनवत चालले, 50-60 वर्ष झाले बनवतायत, आता 75 वर्ष होते बनवतायत, वापरले, पण किती वापरले गेले? काहीच नाही. त्याची एक्सपायरी डेट आली, इट्स ऑफ नो यूज.
मग आता काय, इंटरकॉन्टिनेंटल मिसाइल्स, स्पेस युद्ध. आणि स्पेसमध्ये लाईफ जास्त आहे आणि सर्व ठिकाणी पोहोचायला सोपं आहे. म्हणून भगवंतांनी स्पष्ट केलेलं आहे, याला मारू शकत नाही, याला जाळू शकत नाही, याला भिजवू शकत नाही, याला सुकवू शकत नाही. मारू शकत नाही याचा अर्थ असा नाही की आजचे मारायचे उपलब्ध जे काही अवजार आहेत, जे काही साधने आहेत, त्यांच्यामध्ये क्षमता नाही म्हणून मारू शकत नाही असं नाही. मारू शकत नाही याचा अर्थ असा की हे निर्माणच याच्यापासून झालेत. याचं मूळ तथ्य, याचं मूळ याच्यात आहे, ह्याच्यामुळे हे आहेत. मग हे मूळ कसं नाहीसं करू शकतात? त्या अर्थाने भगवंतांनी म्हटलं याला मारू शकत नाही, भिजवू शकत नाही वगैरे. दुसऱ्या अध्यायातच त्या भगवंतांनी हा कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला दुसऱ्या अध्यायात. 18 अध्यायात पूर्णतः एक्सप्लेन केल्यानंतर सारांशित केला. कसा मारू शकत नाही, पण आता का? का कोण मारणार? जे काही आपण जगामध्ये जाणू शकतो, ज्याच्याबद्दल अंदाज बांधू शकतो, ते सर्व यापासूनच बनलेलं आहे. हे मूळ आहे. जर हे झाड जिवंत राहिलं असेल तर मुळं पाहिजेत ना, नसले तर झाड कसं जिवंत राहणार? मग ही सर्व साधने कशी ऑपरेट होतील अनलेस देर इज बेसिक प्रेझेंट? त्याला ह्या सर्व साधनांना स्विच, ज्या पण अणुशक्ती आहेत, जे पण काही पॉवर, सुपर पॉवर्स आहेत, प्रत्येकाचा एक मास्टर कीचा स्विच आहे, तो ज्या त्या राष्ट्राध्यक्षाकडे असतो. वन स्विच. पण तो दाबणारा कोणीतरी आहे. ते कशापासून बनलं, कोणापासून बनलं? ब्रह्मापासून. मग हे सर्व, तो स्विच या ब्रह्माला कसं मारणार, याला कसं कापणार, याला कसं ओलं करणार, ह्याला कसं सुकवणार, ह्याला कसं जाळणार? आगीला कोणी जाळू शकतं का? पाण्याला कोणी भिजू शकतं का? वाऱ्याला कोणी सुकू शकतं का? हे या पंचमहाभूताबद्दल सत्य आहे. तर ही पंचमहाभूते ज्याच्यापासून बनलेली आहेत, त्याला कोण संपवू शकेल, त्याला कोण जाणू शकेल, त्याला कोण मारू शकेल, त्याला कोण जाळू शकेल? जसं गणित आपण सुरुवातीला शिकतो तेव्हा साधारण समीकरणे असतात, जे सोडवल्यानंतर आपल्याला आनंद होतो, अरे मला एक्स कळला, मला एक्स ची व्हॅल्यू कळली, मी गणित सोडवलं, मी गणित सोडवलं. पण जसजसं तुम्हाला गणित हा विषय कळत जातो आणि शेवटी काय होतं, जेव्हा तुम्ही हायर लेवलचं मॅथमॅटिक्स शिकतात तेव्हा तर 10-10 पानं होऊन जातात, तरी सुद्धा गणिताचं उत्तर येत नाही. आणि अख्ख्या पेपरमध्ये 2-3च गणित असतात. त्या 2-3 पैकी एक जरी सुटला तरी पास होतो. तरी सुद्धा पासिंगचं पर्सेंटेज काय, बिलो 10%. ही परिस्थिती आहे. भगवद्गीता तसंच गणित मांडायचं तुम्हाला आयुष्याचं. हजारो लोक, लाखो लोक, करोडो लोक ज्यांना कळतं की माझ्या स्वतःच्या शक्तीच्या पलीकडे अशी कोणती तरी अदृश्य शक्ती आहे,
ज्यामुळे हे सर्व विश्व नियंत्रित होतं, ज्यामुळे माझ्यावर नियंत्रण प्राप्त होतं, ते जाणण्याचा प्रयत्न करतात करोडो लोक. पण किती लोक त्या मुळापर्यंत पोहोचू शकतात? एखादा. थाउजंड जनरेशन मध्ये एखाद्याला कळू शकतं की ब्रह्म असं काहीतरी आहे. अहम ब्रह्मास्मी इथपर्यंत कोण पोहोचेल? प्रज्ञानम ब्रह्म कळतं, तत्वमसी शिकून शिकून कळतं. पण अयम आत्मब्रह्म हे किती लोकांना कळतं? हे कळल्यानंतर वळतं केव्हा? अहम ब्रह्मास्मी होतं केव्हा? बिलियन्स, ट्रिलियन्स ऑफ मनुष्यामध्ये एखाद्या मनुष्याला कळतं. एखादे तुकाराम महाराज असतात, एखादे ज्ञानेश्वर माऊली असतात, एखादे जीसस क्राइस्ट असतात, मोहम्मद पैगंबर असतात, गौतम बुद्ध असतात. फारच रेअर. आणि ते कळल्यानंतरही त्यांनी समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न केला. किती लोकांना ते कळलं? थोडक्यात गोष्टी या पॅकेजिंगवर जास्त विकल्या जातात त्याच्यामधल्या कंटेंटपेक्षा. का? कंटेंट कळतोच कोणाला? हजारो कोटी चित्रपट व्यवसाय करून जातो. पण तोच चित्रपट जर एक वर्षाने काही स्टोरी आपल्या लक्षात राहायचं म्हटलं, काही लक्षात राहत नाही. कारण नसतंच. प्युअर एंटरटेनमेंट. तेवढं समजून घेण्याचा कोणी विचारही करत नाही आणि सांगणारही विचार करत नाही. तो म्हणतो 3 तास 2 तास जे काही वेळ आहे त्या वेळात माझं एंटरटेनमेंट झालं, याचे मी पैसे दिले, मी चाललो. ही हॅपी. घ्यायचं काय त्याच्यामध्ये? आपण मनोरंजनासाठी जातो. मनाचं रंजन झालं, बस झालं. तशीच अवश्य आहे. जन्म घ्यायचा कशासाठी? जगण्यासाठी घ्यायचा. या विषय वाचना भोगण्यासाठी घ्यायचा. हे जग कशासाठी आहे? माझा मुलगा, माझे आई वडील, माझं घर, माझा व्यवसाय, हे सर्व माझं, हे उपभोगण्यासाठीच आहे. आहे कशासाठी? असं म्हणून याच्यातच गुंततो. कधी त्याला कळणार की हे जे बनवणारा आहे आणि हा जो उपभोगणार ज्याला तुम्ही मी म्हणतो, तो तोच आहे. हा केवळ खेळ आहे. तुम्ही खेळ खेळतच राहता. आयुष्य हा खेळ आहे. पण मांडणारा, रचिता तो ब्रह्म आहे. त्यापर्यंत पोहोचण्यासाठी भगवंतांनी योग साधना दिली आहे. स्वतःचं मन जाणा, बुद्धी जाणा, स्वतःच्या तशेंद्रियांना जाणा, आणि मग कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग या तिन्ही योगांचं आचरण करून ध्यान साधना करा. कर्म केलं, परंतु कर्माचं फळ ह्यापासून विरक्ती कशी मिळवायची याच्यासाठी ज्ञान पाहिजे. अर्थात भगवद्गीता ही सर्व ज्ञानच आहे. मग इथे सांगितलेलं ज्ञान म्हणजे काय? निष्ठा ज्ञानच. निष्ठा निर्माण व्हायला पाहिजे. ज्ञान तर खूप असतो, निष्ठा कुठे? निष्ठा कुठे? कंपनीत नोकरी करतो, कंपनी त्या पैशावरती खूप काही, त्याच्यावरती खूप काही पैसे कमवते, तोही पैसे कमवतो, तोही नाव कमवतो, सर्व कमवतो, कंपनी कमवते. पण एखादी चांगली ऑफर आली की सोडून जातो. निष्ठा कुठे? तसंच आध्यात्मिक साधक साधना करतात, जमेल तसं, वेळ मिळेल तसं, आहे ते काहीही न सोडता ते उपभोगण्यासाठी एक ऍडिशनल क्वालिफिकेशन म्हणून या ज्ञानाचा उपयोग करायचा प्रयत्न करतात. महत्वाची गोष्ट, त्यामध्ये सुद्धा हे ज्ञान तुम्हाला मदत करतं. हे ज्ञान इतकं शुद्ध आहे, तुम्ही जो रंग टाकाल त्या रंगाचं ते बनेल. तुम्ही जी चवीची अपेक्षा करेल त्या चवीचं ते बनेल. तुम्ही जो गंध अपेक्षित कराल तो गंध तुम्हाला मिळेल, तो स्पर्श मिळेल. तसं तुम्ही बघाल.
तुमच्या मनामध्ये आहे तसं तुम्ही सगुण रूप परमात्मा परमेश्वराचं बघता, या मूर्तींमध्ये, या प्रतीकांमध्ये बघता, त्यांची पूजा करता, तीर्थक्षेत्रांना जाता. निष्ठा कुठे? जेव्हा हे ज्ञान, आत्मज्ञान तुम्ही प्रत्यक्ष जाणल्यानंतर उपयोगात आणाल, तेव्हा तुमची त्या परमात्मा परमेश्वरावर निष्ठा पक्की होते. भक्ताचे 35 गुणधर्म दिलेत भक्तियोग 12व्या अध्यायामध्ये. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानीचे 20 गुण दिलेले. 15व्या अध्यायामध्ये क्षर अक्षर उत्तम पुरुष हे समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये आसुरिक मनुष्य आणि दैवी मनुष्य या दोघांचे गुण स्पष्ट केले, जेणेकरून तुम्ही जगामध्ये हे प्राप्त केलेलं भक्ती योगाचं ज्ञान, ज्ञान योगाचं ज्ञान उपयोगात आणू शकाल. कळलं तुम्हाला परब्रह्म पुरुषोत्तम म्हणजे काय, उत्तम पुरुष म्हणजे काय, हे कळल्यानंतर तुम्ही वळाल त्याच्याकडे, त्याच्यावरची निष्ठा काय होईल. मग तुम्हाला सत्य असत्य कळलं पाहिजे. हे जग म्हणजे काय, द्वंद्व, नामरूप, हे कळलं पाहिजे. म्हणून दैवी आणि असुरी यांचे गुणधर्म स्पष्ट केले. आणि हे संपूर्ण भक्त, ज्ञानी, दैवी, असुरी हे ज्ञान प्राप्त केल्यानंतर तुम्हाला कळेल परमात्मा परमेश्वर म्हणजे काय, पण निष्ठा कशी बसणार. म्हणून भगवंतांनी निष्ठा ज्ञानस्य म्हणून या 18 अध्यायाच्या या भागामध्ये हे गुण स्पष्ट केलेले आहेत, जेणेकरून कर्म आणि ज्ञान हे परिपूर्ण होऊन तुम्ही भक्ती मार्गाला लागाल आणि शेवटी ध्यान योगासाठी त्या ज्ञानाचा उपयोग होईल. भगवंतांनी हे 46 ते 55 श्लोकापर्यंत कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग स्पष्ट केलेला आहे. कर्मयोग ह्या तुमच्या इंद्रियांसाठी आहे, दशेंद्रियांसाठी आहे. ज्ञानयोग हा तुमच्या बुद्धीसाठी आणि मनासाठी भक्तियोग. त्यानंतर या ज्ञानाचा उपयोग करून भगवंतांनी पुढच्या श्लोकांमध्ये ध्यान साधना कशी करावी हे स्पष्ट केलेलं आहे. 56वा श्लोक आपण घेऊया, ज्याच्यामध्ये ध्यान साधना कशी करावी हे स्पष्ट केलंय. सर्व कर्मण्यपि सदा कुर्वाणो मत्वयपाश्रय मत्प्रसादात वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. काय होणार, या तीनही योग साधनांचा योग्य प्रमाणात तुमचा जसा स्वभाव आहे, तुमच्या जसा वासना आहेत, त्याला अनुरूप जेव्हा तुम्ही आचरण कराल, तेव्हा काय होईल, तुमच्यामध्ये परमात्मा परमेश्वराच्या प्रती निष्ठा प्राप्त होईल. त्यामुळे परमेश्वराच्या प्रती भक्ती निर्माण होईल. त्या भक्तीमुळे काय होईल, तुम्ही त्या परमात्मा परमेश्वराला शरण जाल. म्हणून भगवंत म्हणतात, सर्व कर्माणपि सता सुकुर्वाणो मत प्रकाशे. या सर्व कर्मांचा उपयोग काय होईल, मला शरण येशील आणि त्यामुळे काय होईल, माझा कृपाप्रसाद प्राप्त होईल. थोडक्यात तू मला जाणशील, तुला सत्य कळेल. हाच परमात्मा परमेश्वराचा कृपाप्रसाद आहे. आणि तो कृपाप्रसाद प्राप्त झाल्यामुळे तुला सत्य कळलं, सत्य तत्व कळलं, सत्य ब्रह्म कळलं, म्हणजे तू त्या ब्रह्मामध्ये विलीन होशील, त्या ब्रह्मापर्यंत पोचशील. तोच माझा प्रसाद. मत प्रसादम म्हणजे काय, माझ्या प्रसादामुळे तू ब्रह्म जाणशील, स्वतः ब्रह्म बनशील. हे कसं, मनुष्य जेव्हा कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग तिन्ही योगांचं आचरण करतो, तेव्हा त्याच्या वासना संपतात, पण ब्रह्म कळत नाही. अंधार जातो, पहाट होते, उजेड येतो, पण सूर्य दिसत नाही. सूर्य दिसण्याच्या आधी पहाट होते,
अंधकार पूर्ण जातो, वासना जातात, पण सूर्य दिसत नाही. ती इथली मधली अवस्था. ह्या मधल्या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी ध्यान साधना, भगवद्गीतेचं ज्ञान तुम्हाला ह्या स्थितीपर्यंत आणू शकतं. तुमच्या आयुष्यामध्ये पहाट निर्माण करू शकतं ज्ञानाची. प्रकाश निर्माण होतो, पण परिणाम काय होतो? सूर्य दिसत नाही असं. का? निष्ठा ध्यान. जेव्हा निष्ठा ज्ञान तुमच्यामध्ये परिपूर्ण होईल, तेव्हाच तुम्हाला सूर्य दिसेल, परमात्मा परमेश्वर दिसेल. त्याच्यामध्ये विलीन व्हा. पण त्याच्यासाठी ध्यान साधना आवश्यक आहे. ती निष्ठा परिपूर्ण झाल्यावरती त्या परमात्मा परमेश्वराला पूर्णतः शरण आल्याशिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. भगवंत पुढे म्हणतात, चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव. जेव्हा मनुष्य कर्म करतो, पण कसे? जाणीवपूर्वक. कर्म तो कोणीही करतो, कुठलाही प्राणी कर्म करतो, कुठलीही वनस्पती कर्म करते, जगते ना, कर्म करतं. परंतु काय? जाण असते का? केवळ मनुष्यालाच कर्म करताना जाण असतं, इतर प्राण्यांना नसतं, इतर कोणत्याही सजीवांना नसतं. म्हणून भगवंत म्हणतात, जाणीवपूर्वक सर्व कर्मांचा माझ्यामध्ये त्याग करून, असे जाणीवपूर्वक जाणून तुम्ही कर्म करा, अजाणतेने कर्म करू नका. ज्ञान प्राप्त करा आणि मग कर्म करा. आणि ते कर्म परमात्मा परमेश्वराच्या चरणी समर्पित करा. असं जेव्हा तुम्ही कराल, त्या कर्मांचा जेव्हा त्याग कराल आणि मला जेव्हा सर्वश्रेष्ठ मानाल, म्हणजे थोडक्यात हे सर्व ब्रह्मच आहे, हे जेव्हा तुम्ही मान्य कराल, तुमची निष्ठा पक्की होईल, तेव्हा तुम्ही सत्सद विवेक बुद्धीद्वारे, बुद्धी ही शेवटपर्यंत आहे, पण सुरुवातीला नुसती बुद्धी असते, नंतर ती सदाचरणी बुद्धी बनते. विवेक बुद्धी बनते, सत्य असत्य योग्य अयोग्य कळतं, विवेक बुद्धी बनते. बुद्धीची विवेक बुद्धी बनते, म्हणजे काय? सत्य असत्य योग्य अयोग्य कळणे. आणि सद्विवेक बुद्धी म्हणजे ती बुद्धी जेव्हा तुम्ही सदाचरणासाठी, स्वधर्माप्रमाणे कर्म करण्यासाठी उपयोगात आणता, तेव्हा ती सद्विवेक बुद्धी होते. आणि सत्सद्विवेक बुद्धी केव्हा? जेव्हा तुम्ही सदाचरणी कर्म करत असता. आणि ती कर्म जेव्हा तुम्ही म्हणजे सद्गुरूच्या चरणी, परमात्मा परमेश्वराच्या चरणी जेव्हा अर्पण करता, त्याला केंद्रस्थानी मानून, परमात्मा परमेश्वराला, सद्गुरूला केंद्रस्थानी मानून जेव्हा तुम्ही सद्विवेक बुद्धीने कर्म करता, या इंद्रियांनी जे पण व्यवहार केले जातात, मनामध्ये जे पण भावभावना असतात, जगाशी व्यवहार केले जातात, अंतर्मनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, बुद्धीमध्ये विचार असतात, कल्पना असतात, हे सर्व जे काही आहे त्याला कर्मच म्हटलेलं आहे. हे सर्व कर्म जे सत्सद विवेक बुद्धीने तुम्ही करता, बुद्धी विवेक योग्य अयोग्य जाणणे, नंतर सद्विवेक म्हणजे योग्य अयोग्य जाणून तुम्ही योग्याचा मार्ग अवलंबतात, सदाचरणी कर्म करता, त्यानंतर सद्विवेक बुद्धी. या सर्वांचा उद्देश काय? सद्गुरूपर्यंत पोहोचणे. सदाचरण कशासाठी करायचं? सद्गुरूपर्यंत पोहोचण्यासाठी. त्याला अंतस्थ बुद्धी म्हटलेली, त्याला सूक्ष्म बुद्धी म्हटलेली आहे. ती सत्सद विवेक बुद्धी जी तुम्हाला परमात्मा परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी शेवटपर्यंत मदत करते. जेव्हा तुमच्यामध्ये निष्ठा परिपूर्ण होते, तेव्हा तुमच्यामध्ये ती बुद्धी जागृत होते आणि ती तुम्हाला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन जाते. अशी ती सत्सद विवेक बुद्धी, ती वापरून जेव्हा तुम्ही कर्म कराल, माझ्यावर निष्ठा ठेवाल आणि सर्व कर्म माझ्या चरणी अर्पण कराल,
तेव्हाच तुझे चित्त स्थिर होईल, तेव्हाच तुझी निष्ठा फळाला येईल, म्हणजे मोक्ष प्राप्त होईल. भगवंत पुढे ते स्पष्ट करतात. भगवंत म्हणतात याप्रमाणे जो करणार नाही त्याचं काय होतं? मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसि अथ चेत्तम अहंकारान श्रोष्यसि विनक्षसी. जेव्हा तू असे चित्त स्थिर ठेवून सत्सद्विवेक बुद्धीने कर्म करशील आणि जे काही संसार सागरामध्ये आहे, जे काही तुम्ही आयुष्य जगताय त्यात अडथळे हे येतीलच. त्या अडथळ्यांवर मात करशील, त्याच्यामुळे तुझ्यावरती कोणताही परिणाम होणार नाही. अहंकार जो सोडून देशील. जसं दिव्याची वात जळते म्हणजे तुमच्या वासना संपतात, ते तेल संपतं म्हणजे वासना संपतात, आणि शेवटी काय होतं, ती वातही जळून नाहीशी होते. संपवण्यासाठी तुम्ही काय उपयोगात आणतात? तुमचं शरीर मन बुद्धी. आणि शेवटी जेव्हा ते संपून जातं, हे शरीर मन बुद्धीही संपतं, तेव्हा तुम्ही वासनारहित होता. वासनारहित झाल्यामुळे कर्मरहित होत. तुमचा अहंकार पूर्णतः नष्ट होतो. आणि भगवंत म्हणतात असं जर तू केलं नाही, हा जर मार्ग मी सांगितलेला हा जर तू पत्करला नाही, तर तुझा सर्वनाश अटळ आहे. पुढे भगवंत म्हणतात यथंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यौष व्यवसायस्ते प्रकृतीत्वाम नियोक्ष्यति. अशा प्रकारे जेव्हा तू अहंकाराच्या आहारी न जाता कर्म करशील, म्हणजे कसं, अर्जुनामध्ये अहंकार निर्माण झालेला आहे. मी, माझे आप्तेष्ट, माझे गुरु, त्यामुळे तो युद्ध करायला नाही म्हणतो, स्वधर्माप्रमाणे कर्म करायला नाही म्हणतो. भगवंत जेव्हा म्हणतात तू याच्या पलीकडे जाशील, स्वतःचा हा अहंकार सोडशील आणि स्वधर्माप्रमाणे वागशील, म्हणजे तू क्षत्रिय आहे, युद्ध करशील, तुझा युद्ध करण्याचा निश्चय पक्का करशील, तेव्हा तू माझ्यापर्यंत स्वतःच्या स्वधर्माप्रमाणे वागणं सोडून जे काही करशील ते सर्व व्यर्थ आहे. आणि स्वतःच्या स्वभावाविरुद्ध वागायला तुझी प्रकृती, तुझा स्वभाव तुला अलाउ करणार नाही. थोडक्यात कसं, नदीचा फ्लो आहे, तुम्ही बोटीमध्ये आहात, तो जो प्रवाह आहे, पाण्याचा प्रवाह आहे, तो तुम्हाला प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी मदत करतो, पण विरुद्ध जाण्यासाठी मदत करतो का? नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, काय होईल, परत तुम्ही तिथेच पोहोचता.